सुजय विखे विरुद्ध सर्व अशा लढाईची चर्चा अहमदनगर पश्चिम मध्ये होत आहे। महाराष्ट्राचं प्रवेशद्वार आणि महाराष्ट्राच्या दिशेने महत्त्वाचा मतदारसंघ अशी दुहेरी ओळख असलेला मतदारसंघ, शिवाय प्रचंड राजकीय हालचालींचं केंद्र आहे। लोकसभेचा विचार जर केला तर अहमदनगर जिल्हा 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागला गेलेला आहे। दक्षिण आणि उत्तर असे याचे विभाग आहेत। यात दक्षिण हा अहमदनगरचा, तर उत्तर मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो। राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांमुळे कायमच या मतदारसंघात आणि त्या नेत्यांची चर्चा पाहायला मिळालेली आहे। यंदाच्या लोकसभा निवडणुकीत इथे चांगलाच राजकीय धुरळा उडणार आणि आता हे स्पष्ट झालेलं आहे। निवडणुका पार पडलेल्या आहेत, कुणाचं वजन किती आहे हे आता समोर यायला लागलेलं आहे। महायुतीकडनं अहमदनगरसाठी सुजय विखेंना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीकडनं निलेश लंके यांचं नाव पुढे होतं। त्यांनी ही निवडणूक लढली। शरद पवार गटात त्यांनी प्रवेश केला आणि ते शरद पवार गटाचे अधिकृत उमेदवार झाले। विखेंना त्यांनी फाईट दिली। एकूणच काय, अहमदनगरमध्ये या निवडणुकीत सुजय विखे यांच्यासमोर प्रचंड मोठं आव्हान असणार आहे। अहमदनगरमधील राजकीय समीकरण जर का पाहिली तर थोरात, जगताप यांच्या समर्थकांचा विरोध आणि लंकेंना असणारा पाठिंबा यामुळे विखेंना चांगलीच कसरत करावी लागणार हे जवळपास स्पष्ट आहे। तर राष्ट्रवादीतील फूट, भाजपमधील अंतर्गत शीतयुद्धाच्या चर्चा या सर्वांवर याचा विचार अहमदनगरचा काँग्रेसकडून हिसकावलेला हा किल्ला राखण्यासाठी भाजपचा चांगलाच झगडावं लागणार आहे। तर मंडळी, महाविकास आघाडीला देखील आव्हानांचा सामना करावा लागणार आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघामध्ये त्यांना पक्षातील फुटीचा सामना हा करावा लागू शकतो। पक्ष फुटलेले आहेत, त्यामुळे निश्चितच समीकरणं बदललेली आहेत आणि या बदलत्या समीकरणांचा कसा, काय, किती आणि कुठे फरक पडतो हे देखील महत्त्वाचं आहे। तर मंडळी, अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास कसा राहिला ते बघूया। अहमदनगरचं नाव काढलं की गडाख, विखे, थोरात, जगताप अशा घराण्यांची नावं आणि राजकारण डोळ्यासमोर उभं राहतं। या नावांच्या भोवतीच या मतदारसंघाचा इतिहास मोठ्या प्रमाणात फिरत राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मंडळी, 1952 पासून ते 1996 पर्यंत या मतदारसंघात पूर्णपणे काँग्रेसचाच दबदबा होता। हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता। इतर कोणत्याही पक्षाला या ठिकाणी अस्तित्व निर्माण करण्यात फारसं यश आलेलं नव्हतं। यशवंतराव गडाख या ठिकाणी सलग 3 वेळा खासदार राहिलेल्या, पण 1998 मध्ये युतीत असलेल्या शिवसेनेकडून निवडणूक लढवत बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला। त्यानंतर भाजपकडून दिलीप गांधी यांना 3 वेळा या मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे। तर मंडळी, विधानसभा निहाय जर का आपण विचार केला तर या ठिकाणी शेवगाव, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। यापैकी 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, तर 2 भाजपचे आमदार या ठिकाणी आहेत। अनेक घराण्यांचं राजकीय वजन पाहता या मतदारसंघामध्ये घराणेशाही आणि त्यातून होणारे रस्सीखेच, पाय खेचण्याचे प्रकार यामुळे कायम वेगळी आणि धक्कादायक समीकरणं ही समोर आलेली आहेत। त्यांचा राज्याच्या राजकारणावर परिणाम हा पाहायला मिळालेला आहे, पण जिल्ह्यातलाही फटका, जिल्ह्यातल्या मतांनाही आणि जिल्ह्यालाही मोठा फटका पाहायला मिळालेला आहे। विठ्ठलराव विखे पाटील, त्यानंतर बाळासाहेब विखे पाटील, नंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि आता सुजय विखे पाटील अशा 4 पिढ्यांनी या मतदारसंघाचं वर्चस्व राखलं। पण आता विखेंच्या वर्चस्वाच्या विरोधात त्यांचं सर्व विरोधक एकत्र येऊन त्यांना नामोहरम करणार का हे या निवडणुकीतून समोर येणार आहे। मंडळी, 2019 मध्ये भाजपने भाकरी फिरवली। नरेंद्र मोदींच्या 5 वर्षाच्या सत्तेनंतर 2019च्या निवडणुकीला सामोरं जाताना भाजपने अनेक मतदारसंघांमध्ये भाकरी फिरवली होती। त्यापैकी एक मतदारसंघ होता अहमदनगर। अहमदनगरमधून 2019 आणि 2014 मध्ये सलग 2 वेळा भाजपचेच दिलीप गांधी हे विजयी झाले होते। त्यांच्या आधी 1999 मध्ये गांधी खासदार बनले होते, पण 2019 मध्ये भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारली। भाजपने 2019 मध्ये उमेदवार बदलत काँग्रेसमधून आलेले सुजय विखे पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी दिली। मतदारसंघात विखेंच्या वर्चस्वाचा त्यांना फायदा झाला, त्यामुळे संग्राम जगताप
यांचं आव्हान मोडीत काढून सुजय विखेंनी सुमारे 3 लाखांच्या मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळवला. राष्ट्रवादी आणि काँग्रेस नॅशनल पक्ष यांच्या आघाडीतून ते जरी उभे असले तरी विखेंच्या कुटुंबातील उमेदवारामुळे अनेक मतं त्यांच्या बाजूने वळली आणि त्यामुळे भाजपला साहजिकच फायदा झाला. गांधींच्या सतत 10 वर्षाच्या खासदारकीच्या विरोधातील नाराजीमुळे होणारं नुकसान टाळण्यात त्यामुळे भाजपला यश आलं. तर मागच्या 4 वर्षात काय घडलंय? 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात जे काही घडलं त्याचा परिणाम निश्चितच राज्याप्रमाणेच अहमदनगरमध्ये देखील पाहायला मिळाला. पण अहमदनगरमध्ये देखील बऱ्याच हालचाली पाहायला मिळालेल्या आहेत. बरंचसं पाणी हे पुलाखालून निघून गेलेलं आहे. लोकसभेनंतर झालेल्या निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी 4 ठिकाणी राष्ट्रवादी आणि 2 ठिकाणी भाजपचे आमदार विजयी झाले. विशेष म्हणजे शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील राजकारणात प्रवेश करण्यासाठी अहमदनगरचा मार्ग निवडला. त्यांनी कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपच्या राम शिंदेंना पराभूत केलं. या लढतीची प्रचंड चर्चा महाराष्ट्रभर झाली. त्यानंतर अनेक हालचाली पाहायला मिळाल्या. बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत अपक्ष लढून काँग्रेससोबत बंडखोरी केली. त्यामुळे थोरातांचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये देखील कायम राहिलं. काँग्रेसमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचा संदेश गेला. त्याचवेळी भाजपमध्ये डॉक्टर सुजय विखे विरुद्ध राम शिंदे अशा संघर्षांच्या चर्चांना देखील उधाण आलेलं पाहायला मिळालं. राम शिंदे यांनी खासदारकी लढण्याची तयारी केल्याच्या देखील चर्चा समोर आल्या, पण तसं झालं नाही. निलेश लंके विरुद्ध सुजय विखे असा हा सामना रंगतदार सामना पार पडला. लंकेंनी मात्र त्याची तयारी आधीच सुरू केली होती असे संकेत यापूर्वीही मिळाले. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी याच मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा काढली. त्या यात्रेला चांगला प्रतिसादही मिळाला. गटातटाच्या राजकारणाचा धोका, मातब्बर नेत्यांचा मतदारसंघ अशी ओळख या मतदारसंघाची आहे. पण त्याचवेळी एकीकडे सधन जिल्हा अशी ओळख देखील आहे आणि त्याचवेळी काही भागात पिण्याच्या पाण्याचं देखील संकट आहे. असा दुष्काळी जिल्हा, असं 2 वेगवेगळ्या पातळींवरती विभागणी झालेली जिल्हा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शेतकरी वर्गाची भूमिका ही नक्कीच मतदारसंघात निर्णायक भूमिका घेत आहे. इतर मतदारसंघाप्रमाणे काही पायाभूत सुविधांचे मुद्दे देखील इथेच उपस्थित होतात. पण या सर्वांच्याही पुढे जात गटातटाचे राजकारण याचाच सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. भाजपमधील एक गट विखेंवर नाराज असल्याची चर्चा, तर निलेश लंके आता शरद पवार गटात गेल्याने त्यांना अधिक ताकद मिळाली आहे. शिवसेना, काँग्रेस यांची ताकद त्यांच्यासोबत आहे. विखेंचं त्यांच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील सर्वच विरोधक या निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या विरोधात असल्याची चर्चा आहे. पण विखेंना देखील त्याच्यासाठी तयारी सुरू केलेली असल्याचं सांगितलं गेलं. थेट जनसंपर्कातून मतदारसंघ पिंजून काढायला त्यांनी सुरुवात केलेली होती. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जोर लावलेला होता. सामान्य मतदारांचा विचार करता गेल्या काही वर्षातील राज्याच्या फुटीमधल्या राजकारणावरही लोक मतं मांडत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे त्याबाबत मतदार सगळ्याच गोष्टींवर कसा विचार करतात आणि त्याचा मतांवर कसा परिणाम होतो हे पाहणं अत्यंत रंजक ठरणारं आहे. तर मंडळी, सुजय विखे विरुद्ध निलेश लंके असं हे जे सामना आता पार पडलेला आहे, या सामन्यामध्ये निश्चितच अहमदनगर, अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघामध्ये गटातटाचं राजकारण, त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे.